पाहुणे आलेत शाकल्य कट्ट्यावर. आणि हे पाहुणे तसे माझ्या खूप परिचयाचे आहेत. कदाचित आपल्याही खूप परिचयाचे असतील. पण मी औपचारिक ओळख करून देणं हे माझं काम आहे. तर पहिल्यांदा तुमचं शाकल्य कट्ट्यावर स्वागत आहे. धन्यवाद. तर ह्यांचं नाव आहे डॉक्टर यश वेलणकर. आपण बहुतेक जण बऱ्याच जण ह्याला ओळखत पण असाल, पण जे ओळखत नाहीयेत त्यांच्याकरता मुद्दाम ही माहिती मी आपल्याला देतो. BAMSचा कोर्स करताना आमच्या दोघांचे शिक्षण बरोबरच झालं. त्यानंतर आम्ही आमच्या वैद्यकीय व्यवसायाला लागलो. हे विजयदुर्गमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होते व मी सातारा येथे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्यानंतर काही वर्षानंतर असे काही आम्हाला दोघांनाही अनुभव आले की आपण परंपरागत वैद्यकीय व्यवसाय करणं ह्याच्यातनं बऱ्याचशा पेशंटना आपण न्याय देऊ शकत नाही. आणि हा जो न्याय देऊ शकत नाही त्याच्याकरता आपल्याला वेगळं काय करता येईल. आमचं एकमेकाचं विचारांचं आदान प्रदान मधनांना असायचं आणि त्या माध्यमातनं डॉक्टर यश वेलणकरांना एक कल्पना सुचली की असे काही आजार आहेत की जे फक्त औषधाने बरे होतात असं नाही. दुसरं केवळ व्यायाम आहाराने बरे होतात असंही नाही. त्याला एक तिसरा अँगल असा आहे की मनाची कुठंतरी इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक व्याधीमध्ये, प्रत्येक माणसाच्या झालेल्या व्याधीमध्ये त्याची कुठंतरी इन्व्हॉल्वमेंट मनाची आहे. तर ह्या मनासंदर्भात आपल्याला काय त्याच्यामध्ये विशेष कार्य करता येईल का. मग ह्या उत्कंठेनं त्यांनी MA फिलॉसॉफी विथ सायकोथेरपी असं नावाचं एक पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यामध्ये त्यांना विशेष प्रावीण्यही मिळालं. त्याच्यानंतर त्यांनी साईप एज्युकेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि ह्या साईप एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना सायकोथेरपी व काउन्सिलिंग ह्या माध्यमातून आराम द्यायला सुरुवात केली. जसजसा त्यांचा अनुभव वाढत गेला तसतसं त्यांनी एक अभ्यासक्रम डिझाईन केला की आपण हे जे आपल्यापुरतं सीमित ठेवतोय ते इतरांना कळायला पाहिजे अशी त्यांच्याकडे एक जिज्ञासा निर्माण झाल्यामुळं त्यांनी एक अभ्यासक्रम डिझाईन केला आणि त्या अभ्यासक्रमाला कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर यांनी मान्यता पण दिलेली आहे. आणि तो अभ्यासक्रम सर्वांसाठी आहे. म्हणजे ज्यांना 12वी पास झालेले आहेत किंवा ज्यांना तत्सम लिहिता वाचता येते अशा सर्व लोकांसाठी तो एक सर्टिफिकेट कोर्स केला. त्याच कोर्सचं नाव आहे सर्टिफिकेट फॉर माइंडफुलनेस. तर हा अप्रूव्ड कोर्स आहे. हा कोणीही करू शकतं. त्याचबरोबर जसं ह्यांना एक जिज्ञासा निर्माण झाली किंवा आपण असे परंपरागत प्रॅक्टिस करून रुग्णांना न्याय देऊ शकत नाही तसं अनेक वैद्यांना सुद्धा झालेलं आहे. पण त्यांनी पुढं काही त्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्या वैद्यांकरता ते जे डॉक्टर आहेत BAMS स्नातक जे झालेले आहेत किंवा MD झालेले आहेत अशा लोकांकरता त्यांनी BAMS नंतर म्हणजे पदव्युत्तर शिक्षणक्रम एक सर्टिफिकेट कोर्स तयार केला. त्याचं नाव आहे सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद सत्वावजय. म्हणजे जे जे व्याधी तुमचे औषध, आहार आणि व्यायाम ह्या माध्यमातून बरे होत नाहीयेत तर त्यांना आयुर्वेद सत्वावजय चिकित्सेचा लाभ देण्यासाठी हा एक कोर्स डिझाईन केला. त्याला सुद्धा एक मान्यता कालिदास संस्कृत विद्यापीठानं दिलेली आहे. आणि बरेचसे त्यांचे विद्यार्थी आता हा कोर्स घेतलेले आहेत. म्हणजे काही डॉक्टरही आहेत, काही सर्वसामान्य वर्गातली लोकही आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी हे काम करत असताना 9 पुस्तकं प्रकाशित केली. आणि मला इथं सांगायला नमूद करायचा एक आनंद वाटतो की महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये त्यांना सोनोपंत दांडेकर पुरस्कार त्यांच्या ध्यान व विज्ञान ह्या पुस्तकाकरता मिळालेला आहे. ज्ञान व विज्ञान या पुस्तकाकरता तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. ह्यांचं क्लिनिक जे आहे ते मुंबई स्थित दादर ईस्टमध्ये आहे. तिथं ते रेग्युलर प्रॅक्टिस करत असतात. त्याचबरोबर त्यांचं लोकसत्ता, लोकमत हे जे प्रसिद्ध पेपर आहेत ह्या पेपरमध्ये त्यांचं वरचेवर लिखाण आपण पाहतो. मी बऱ्याच वेळा ते चांगल्यापैकी वाचलेलं आहे.
त्याचबरोबर स्टोरी टेल जो ॲप आहे त्याच्यामध्ये त्यांचे 20 ऑडिओ आहेत, ते आपण जरूर ऐका. आणि थिंक टँक नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे विनायक पाचलगांचा, त्याच्यावर त्यांचे 4 व्हिडिओ आत्तापर्यंत प्रसारित झालेले आहेत. हा झाला त्यांचा एक अल्प परिचय. आता इथून पुढं आपण मुलाखतीला सुरुवात करू की आमच्या प्रेक्षकांना काहीतरी तुम्ही नवीन सांगाल ह्या अपेक्षेनं मी तुम्हाला इथं आमंत्रित केलं ह्या मुलाखती करता. नमस्कार, धन्यवाद. तर हा तुमचा परिचय जरा आतापर्यंत तुमचं काउन्सिलिंगच्या अनुभवातनं प्रत्यक्ष रुग्णांना फायदा होतोय याचे तुम्ही अनेक दाखले मला दिले, अनेक उदाहरणं तुम्ही मला दाखवली की बाबा हा फायदा इथं असा झाला, हा इथं झालेला आहे, हा इथं झालेला आहे. आणि खरोखरच मला ते खरोखरच आश्चर्यजनक वाटलं. तेव्हा अशा पद्धतीच्या चिकित्सेनं अशा पद्धतीचे आजार जर बरे होत असतील तर अतिशय चांगलं आहे. पण माझा एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे. आता हा महत्वाचा काय, तर बहुतांशी लोक आता ब्लड प्रेशर आणि मधुमेह ह्यानं ग्रासलेले आहेत. हा वर्ग फार छोटा नाहीये, हा वर्ग फार मोठा आहे आणि डे बाय डे इट इज इन्क्रीजिंग. ह्याचा नंबर अतिशय वाढतोय आणि काही दिवसानं इंडिया विल बी द बिकम कॅपिटल ऑफ डायबेटिक डिसीज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथपर्यंत डायबिटीस आणि मधुमेह वाढतोय, ब्लड प्रेशर वाढते. तर अशा रुग्णांना, ज्या लोकांना मधुमेह वगैरे असे व्याधी आहेत, डायबिटीस आहेत, असं काही तुम्हाला प्रूव्ह झालंय का तुमच्या काउन्सिलिंग मधनं त्यांना काही फायदा मिळालाय का? तर हे थोडंसं मला थोडक्यात तुम्ही सांगा. हो, ब्लड प्रेशर वाढणं म्हणजे हायपर टेन्शन आणि डायबिटीस या दोन्ही आजारांचं एक महत्वाचं कारण मानसिक तणाव हे आहे. आजकाल तरुण वयामध्येच 30-35 मध्येच हे दोन्ही आजार माणसांना दिसू लागलेले आहेत. आणि एकदा ती आजार डायग्नोज झाला, गोळ्या सुरू केल्या की त्या आयुष्यभर गोळ्या घेत राहावं लागेल असं बऱ्याचदा डॉक्टर सांगतात. ते एका अर्थी खरंही आहे. जर आपली जीवनशैली बदलली नाही तर या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतात. पण जर आपली जीवनशैली बदलली, ज्यामध्ये महत्वाची गोष्ट मानसिक तणाव आणि तो तणाव निर्माण करणारे विचार, या विचारांना सामोरं जाण्याचं कौशल्य विकसित केलं आणि तणाव कमी केला, योग्य पातळीवर ठेवला, तर ब्लड प्रेशर जे वाढत असतं ते हळूहळू नॉर्मल होऊ लागतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मानसिक तणावाचा, आता तसं बघायला गेलं तर ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हा मेटाबॉलिक डिसीज आहे, व मानसिक तणावाचा परिणाम मेटाबॉलिझमवर होतो का? हो ना. तर मानसिक तणाव म्हणजे काय, तर तणाव म्हणजे कोणता तरी धोका आहे असं माणसाला वाटत राहतं, भास होणं, तसं असं जाणवत राहणं, अशी भावना असणं. आता ज्यावेळी असा धोका असतो त्यावेळी आपल्या शरीरात काही रसायनं पाझरतात त्या धोक्याला तोंड देण्यासाठी किंवा त्या धोक्यापासून, संकटापासून पळून जाण्यासाठी. ही अशी रसायनं अन्य प्राण्यांमध्ये सुद्धा पाझरतात. म्हणजे 2 कुत्रे ज्यावेळी भांडत असतात त्यावेळी जर त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं तर ते वाढलेलं असतं. पण कुत्र्यांना हायपर टेन्शन हा आजार खूप कमी प्रमाणात होतो, माणसांना मात्र तो खूप मोठ्या प्रमाणात आता होतो आहे. याचं कारण कुत्र्यांचा मेंदू माणसा इतका विकसित झालेला नाही आणि त्यामुळे ते भांडण कुत्र्यांचं संपलं की त्यांचा मेंदू त्याचा पुन्हा विचार करू शकत नाही आणि त्यांचं जे शरीर युद्ध स्थितीत गेलेलं असतं, त्यांचा रक्तदाब वाढलेला असतो, तो पुन्हा नॉर्मलला येतो. त्यांच्या रक्तातली साखर सुद्धा त्यावेळी वाढलेली असते, कारण ती साखरच शरीराला एनर्जी, ऊर्जा देत असते. आता ही रक्तातली साखर कशी वाढते, तर ती आपल्या यकृतात साठवलेली असते आणि ज्यावेळी असं संकटाचा प्रसंग आला की जी रसायनं पाझरतात त्यामुळे ती रक्तात येते. पण कुत्र्यांना डायबिटीस हा आजार सुद्धा खूप कमी प्रमाणात होतो. अन्य प्राण्यांना हे हायपर टेन्शन आणि डायबिटीस हे आजार खूप कमी प्रमाणात होतात. याचं कारण
ते त्या प्रसंगाचा पुन्हा विचार करू शकत नाहीत. माणूस मात्र जे काही घडून गेलेलं आहे त्याचा किंवा विचार जे करत काही असतो. घडणार आहे त्याचा सतत विचार करत राहतो. आणि या विचार ज्यावेळी तो करत असतो त्यावेळी त्यांचं शरीर हे नकळत युद्ध स्थितीमध्ये असतं. ती रसायनं त्याच्या शरीरात पाझरत राहतात आणि त्यामुळे त्याचा रक्तदाब सुद्धा सतत वाढून राहतो किंवा रक्तातली साखर वाढून राहते. रक्तदाब सतत वाढत राहिला की त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन. म्हणजे घडलेल्या गोष्टींवर तो काही ना काहीतरी सतत विचार करत असतो. घडलेल्या किंवा घडू शकतील घडू अशा शकतील अशा संभाव्य भविष्यातल्या गोष्टी. संभाव्य गोष्टींबद्दल गोष्टींवर. जो कुत्रा विचार करू शकत नाही. म्हणजे मी आत्ता जसं सांगितलं की 2 कुत्र्यांचं भांडण झालं, एक कुत्रा आता थारला, पळून गेला, तर आता हे जे कुत्रे भांडत होते ते असा विचार करू शकत नाही की उद्या पुन्हा तो कुत्रा येईल की काय, त्यावेळी मी काय करायला हवं, असा विचार कुत्रे करू शकत नाहीत. पुन्हा तो कुत्रा समोर आला तर पुन्हा ते भांडतील, पण तो जो विचार करत राहणं आहे तो त्यांच्या बाबतीत नाही, तो माणूसच करू शकतो. आणि त्यामुळे विचार करणं हे खूप आवश्यक आहे. माणूस विचार करू शकतो म्हणून तर माणसाला बुद्धी हा भाग आहे. माणसानं अनेक बदल घडवले, पण तो सतत विचार करत राहिला तर ते समस्या येते. मग त्याच्या बुद्धीला आवर तेवढा त्या पद्धतीनं म्हणजे ते जे संभाव्य जे धोके आहेत त्या संभाव्य धोक्याच्या भीतीला ह्या काउन्सिलिंग पासून आपल्याला आवर घालता येईल. अगदी बरोबर. आणि त्यामुळे आयुर्वेदात जे सांगितलं आहे की सत्वावजय ही जी चिकित्सा ही ह्या दोन्ही आजारांसाठी खूप उपयोगी चिकित्सा आहे. सत्वावजय चिकित्सा म्हणजे आपल्यामध्ये सत्व, रज आणि तम असे त्रिगुण असतात. यातला रजोगुण वाढलेला असेल तर तो माणूस खूप अँबिशियस, खूप अहंकारी, खूप तणाव असणारा असतो. हे करायचंय ते करायचंय असा असतो. किंवा तमोगुण वाढला असेल तर तो उदास राहतो, निराश राहतो. आणि या दोन्ही कारणामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं किंवा रक्तातली साखर वाढून राहते. सत्वावजय चिकित्सेनं आपण सत्व गुणाला ताकद देतो आणि त्याला विजय मिळवून देतो. म्हणूनच त्याला सत्वावजय चिकित्सा असं त्याला नाव दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर आयुर्वेदामध्ये सत्व हा एकच गुण आहे आणि रज आणि तम तसे 2 दोष सांगितले. अगदी बरोबर. फक्त हे तिन्ही प्रत्येक माणसामध्ये असतात. त्या रज आणि गुण यांना बळ मिळवून द्यायचं नाही. आणि ते कसं हे आम्ही समुपदेशनामध्ये आणि काही प्रकारचे जे ज्यांना आम्ही ब्रेन एक्झरसाइज म्हणतो किंवा आपण त्याला ध्यान म्हणू शकतो, असं लक्ष देण्याची काही जी तंत्र आहेत ती तंत्र आम्ही पेशंटना शिकवतो आणि पेशंटकडून ती करवून घेतो. आणि त्या तंत्रांमुळे सत्व गुण विकसित होतो आणि त्यामुळे हायपरटेन्शन आणि डायबिटीज हे दोन्हीही रिव्हर्स होऊ शकतात. त्यांची औषधं हळूहळू कमी होऊन पूर्णतः बंद करता येऊ शकतात. अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं काय माहितीये का, ह्याच्यामध्ये जो परिणाम होतोय, सकारात्मक जो परिणाम आपल्याला दिसणार आहे ह्याच्यामध्ये, हा जो सकारात्मक परिणाम आहे हा किती काळ टिकू शकतो? हा, तर एक तर आम्ही ही जी काही तंत्र शिकवणार आहोत ही तंत्र प्रॅक्टिसमध्ये आणल्यावर, म्हणजे त्यामध्ये काही फार कठीण तंत्र असतात असं नाही, साधी सोपी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं हे त्यामध्ये महत्वाचं असतं. आणि ते विकसित करू लागलो की हळूहळू ब्लड प्रेशर वाढतं आहे आणि त्यामुळे ज्या गोळ्या सुरू आहेत त्या हळूहळू कमी करणं आवश्यक असतं. काही माणसं अचानक त्या गोळ्या बंद करतात तर त्यामुळे रिबाउंड हायपरटेन्शन येऊ शकतं. म्हणजे मग ह्या बाबतीमध्ये फिजिशियनला तुम्ही वरच्यावर दाखवलंच पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे, किंवा तुमचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्याला तुम्ही वरच्यावर कन्सल्ट केलं पाहिजे? हा, वरच्यावर म्हणजे किमान 2 महिन्यांनी, किंवा तुम्हाला जर गोळी बंद करायची आहे असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही गोळी बंद करू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरना भेटा, त्यांच्याकडून हे तपासून घ्या आणि मग डॉक्टरच तुमची गोळी कमी करू नका. म्हणजे तुम्ही एखादा जर रिपोर्ट तुमच्या घरामध्ये बीपी एपरेटस आहे, तुम्ही बघितलं आता बरं आहे म्हणून तुम्ही कमी करायचे असा तुम्ही निर्णय घेऊ नका. किंवा शुगर तुम्ही आता बघितले शुगर नॉर्मल आहे, मग आता गोळ्याच घ्यायला नको असं तुम्ही घेऊ नका. आणि तो जो तुमचा रेग्युलर डॉक्टर आहे तो ज्या वेळेला ठरवेल आणि तो ज्यावेळेला सांगेल त्या वेळेलाच तुम्ही ह्या गोळ्या वगैरे सगळं कमी करत जावं.
असं आणि तुम्ही सांगताय. त्याचबरोबर एकदा तुमच्या गोळ्या कमी झाल्या आणि गोळ्या बंद सुद्धा होऊ शकतात. पण आपण हे जी तंत्र शिकवतो ही गोळीसारखी नाही आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ती आयुष्यभरासाठी आहेत. आणि त्यामुळे ती तंत्र जर तुम्ही वापरणं सोडलं तर पुन्हा परत ब्लड ते प्रेशर reverse वाढू होऊ शकतं, शकतं. पुन्हा डायबिटीस वाढू म्हणजे शकतं. थोडक्यात आपण रोज जसं जेवण करतो, बरोबर, रोज व्यायाम करतो, अगदी बरोबर, रोज किंवा रोज- आंघोळ करतो. आंघोळ करतो, रोजची विहित कर्म तुम्ही जे रोजची करता त्या पद्धतीने एक 15-20 मिनिटाचं हे विहित कर्म तुम्ही रोज केलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणून त्याला आपण म्हणतो मनाची आंघोळ. मनाची शरीराची हा, आंघोळ हा, जशी हा, आपण करतो तशी मनाची आंघोळ मनाची देखील आंघोळ रोज करा. करणं आवश्यक आहे. बरोबर, बरोबर. कदाचित आपल्या पूर्वजांना ती माहिती असावी, ते रोज करत असावे आणि त्यामुळे त्यावेळी हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे आजार खूप कमी प्रमाणात कमी असावे. प्रमाणात. आज आपण मनाची आंघोळ विसरलो आहोत आणि सतत मनाला कशात तरी एक्साइटमेंट मध्ये बिझी ठेवत असतो, ज्यामुळे त्याचा एक प्रकारे ताण वाढतो आणि त्यामुळे सुद्धा हे आजार वाढत आहेत. आता याच्यामध्ये लाईफ क्वालिटीमध्ये किती फरक पडू शकतो? अतिशय चांगला फरक पडू फरक शकतो. पडू शकतो. क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे केवळ गोळ्या घेत राहून जे काही जगणं असतं हे काही ते म्हणजे क्वालिटी चांगली केवळ असते. गोळ्या घेत राहून तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित करणं किंवा शुगर नियंत्रित करणं म्हणजे लाईफ क्वालिटी वाढते असं नाही. हा. तर त्याबरोबर तुमचा एकूणच आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याबरोबर उत्साह, मनातला उत्साह आणि शरीरातली ऊर्जा, ह्या गोष्टी जर तुमच्या वाढल्या तर तुम्ही आयुष्याचा अधिक समरसून आनंद घेऊ शकता. आता प्रत्यक्ष ज्यावेळी रिपोर्ट तुम्ही करता किंवा त्यांचे मागवतात त्यामध्ये तुम्हाला स्टेप वाईज असा फरक पडलेला दिसतो का? हो, त्यामध्ये एक आपल्याला पुन्हा लक्षात घ्यायला लागेल की आम्ही जे आता अनेक रुग्णांवर हे उपचार करतो, ज्या रुग्णांना खूप म्हणजे 25 वर्ष समजा हायपरटेन्शन आहे हा. आणि त्याची गोळी चालू आहे, तर ती रिव्हर्स होणं थोडं कठीण असतं. कारण मला असं वाटतं त्यामुळे त्यांच्या शरीरातच एकूण स्ट्रक्चरल चेंजेस झाले झाल्यास आणि ती यूज टू झाले. हा, आणि ते मेकॅनिकल चेंजेस झालेले असतात आणि त्यामुळे त्यांची गोळी कमी करणं हे थोडं कठीण असतं. पण ज्यांचं गेल्या 5 वर्षामध्ये समजा गोळी सुरू झालेली आहे तर त्यांच्या गोळ्या या नक्की कमी होतात. दुसरी एक मला असं विचारायचं आहे की वैवाहिक जीवनाचे काही बरेचसे प्रॉब्लेम लोकांना येत आहेत. म्हणजे मला डायबिटीस आहे त्यामुळे मला सेक्स पॉवर कमी आहे, मला ब्लड प्रेशर आहे त्यामुळे सेक्स पॉवर कमी आहे, असे काही रुग्ण म्हणजे त्यांच्या मनामध्ये ते येते. तर अशा याच्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये त्यांना आनंद परत मिळू शकतो का? हो, कारण तुम्ही जे म्हणता आहात हे दोन्ही आजार हे एक प्रकारे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत आणि बरोबर. त्याचा परिणाम शरीरातल्या सर्वच व्यवस्थांवर, सिस्टीमवर होत असतो आणि त्यामुळे ही जी लैंगिक समस्या काही निर्माण होतात, जर ते मूळ जी काही मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे म्हणजे शरीरामध्ये जो चयापचय होणं अपेक्षित आहे तो होऊ लागला की ही जी काही त्यामुळे निर्माण झालेली ही एक प्रकारची लक्षणं असतात बरोबर. आणि ती पूर्णतः दूर होऊ शकतात. अच्छा, पण त्याचा अभ्यास पाहिजे, सराव पाहिजे. हा, याचा रोज सराव करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपण असं एक गोष्ट म्हणतो की जसं आपण 10 मिनिटं आंघोळ करतो, पण याचा अर्थ नंतर सतत चिखल लावून घेतो असं नाही. त्यामुळे दिवसभर सुद्धा आपण स्वच्छतेच्या बाबत जसे सजग असतो तसंच आपल्या मनाची स्थिती याविषयी सजग राहणं हे आम्ही आमच्या रुग्णांना शिकवतो की आपलं मन कधी अस्वस्थ होत आहे, मन अस्वस्थ झालं की त्यावेळी काय करायचं, याची विविध तंत्र आम्ही रुग्णांना शिकवतो आणि त्यामुळे केवळ एक कर्मकांड, सकाळी एकदा मी काहीतरी योगासनं किंवा पूजा करीन आणि दिवसभर मी चिडचिड करत राहीन असं जर एखादी व्यक्ती राहत असेल तर मग तिचं डायबिटीस किंवा हायपरटेन्शन रिव्हर्स होणं हे कठीण असतं. ते 10-15 मिनिटं तो जे काही करतो आहे त्याचा परिणाम पूर्ण दिवसभर दिसणं अपेक्षित असतं आणि ते सोपं आहे, त्यामध्ये काही फार अवघड नाही आहे. त्यामध्ये आपलं मनस्थिती कधी अस्वस्थ होते, कोणकोणत्या प्रसंगात अस्वस्थ होते याची सजगता विकसित करणं हे महत्वाची गोष्ट असते. तीच खरी एक तुमची महत्वाची थेरपी आहे. बरोबर. तिथंच आपण 7वा बजेट त्याचा
घालतो. बरोबर. कोणत्या आणि- प्रसंगामध्ये माझा तमोगुण वाढतो. फक्त असं नाहीये किंवा तुम्ही 4 गोष्टी सांगितल्या आणि 4 गोष्टी केल्या त्यांना ते व्हायलाच पाहिजे, तर त्याच्यामध्ये त्याची समरसता पण पाहिजे बरोबर आणि त्याची श्रद्धाही पाहिजे. बरोबर. समरसता पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि सातत्य पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी जर असतील तर नक्की त्याला व्याधीमुक्तीकडे त्याची वाटचाल होऊ शकते. बरोबर. आता यामध्ये आपण हे राहण्यासाठी पुन्हा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला आहे. हा. आणि त्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये आपण ऍप घेऊ शकतो आणि हा. त्या ऍप मध्ये ऑडिओ आम्ही तयार केलेले आहेत. बर. त्या ऑडिओ ऐकायचे आणि त्या ऑडिओतल्या सूचनानुसार लक्ष देण्याचा सराव करायचा. लक्ष कसं कुठे द्यायचं हे त्या ऑडिओमध्ये सांगितलेलं असतं आणि त्यानुसार जर माणसांनी सराव केला तर आजचं मेंदू विज्ञान असं सांगतं की मेंदूमध्ये रचनात्मक बदल होतात. त्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. आपण आपल्या मेंदूला जो अनुभव देतो त्यानुसार मेंदूत बदल होतात. हायपरटेन्शन, डायबिटीस हा ज्यावेळी होतो त्यावेळी त्या माणसाच्या मेंदूमध्ये एक भावनिक मेंदू नावाचा प्रकार असतो जो अधिक संवेदनशील झालेला असतो आणि त्यामुळे तो अकारण प्रतिक्रिया करत राहतो, ज्यामुळे तणाव वाढत असतो. जर माणसानं हा नियमितपणे सराव केला आणि दिवसभरामध्ये तो अधिकाधिक सजग राहिला तर त्याच्या मेंदूत हा जो भावनिक मेंदू अधिक प्रतिक्रिया करू लागलेला आहे तो पुन्हा शांत झालेला आहे असं मेंदू विज्ञान सुद्धा आज दाखवून देतं. आता मला एक शेवटचं तुम्हाला सांगायचं आहे की मी अनेक MD फिजिशियन डॉक्टरना, काही डायबेटॉलॉजिस्टना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना एक विचारलं की तुमच्याकडे येणारा पेशंट सातत्यानं 10-10, 15-15 वर्ष तुमच्याकडे येतोय अशी किती पेशंटची संख्या आहे. त्यावेळेला त्यांनी मला एक आश्चर्यकारक उत्तर असं दिलं की हे बघा, आमच्याकडे रुग्ण येतो, काही ना काहीतरी त्याला इतरांचा अनुभव येतो, त्यामुळे तो आमच्याकडे येतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला 1, 2 वर्ष, 3 वर्ष औषध देतो, त्यानंतर तो दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. तर ह्याला मूळ कारण हे आहे का की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणला की मनाची आंघोळ ते करत नाहीये. म्हणजे ते डायबेटॉलॉजिस्ट काय सांगतात, आहार सांगतात, व्यायाम सांगतात, योगासनं सांगतात, औषध देतात, म्हणजे ते त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात, पण मनाची आंघोळ कुठेतरी हरवती, त्यामुळे तो पेशंट त्यांच्याकडे टिकून राहत नाही. अगदी बरोबर. आणि त्याला ते योग्य रिझल्ट मिळत नाहीत. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्याकडं अशा पद्धतीचे पेशंट सुद्धा येणं शक्य आहे. तसा तुम्हाला अनुभव आलेला आहे का की बाबा अनेक कन्सल्टंटकडनं तुम्ही जाऊन परत तुमच्याकडे आले आणि त्यांना ते आराम वाटलेले, असं काही झाले, घडले तुमच्यात? हो, बरेचसे आमच्याकडे पेशंट आलेले असतात, ते अनेक ठिकाणी जाऊनच आलेले असतात. अच्छा. आणि आमच्याकडे डायबेटिलॉजिस्ट सुद्धा येतात स्वतः. अच्छा अच्छा अच्छा. की कारण आज जी काही शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये बऱ्याचदा माहिती हीच दिली जाते, पण स्वतःच्या मनाला आंघोळ कशी घालायची ह्याची तर एक माहितीच लोकांना नाही आहे. बेसिक आहे ते. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. तर ह्या पद्धतीचं तुम्ही जे काय आज आम्हाला इथं सांगितलं आमच्या चॅनलवर, प्रेक्षकांनी त्यांचा जरूर फायदा होईल. आणि मी तुमचा व्हॉट्सअप नंबर ह्याच्यावर हे करणार आहे, तर तुमची काही हरकत नसावी त्याला. नाही, अवश्य करा. आपल्याला हे अधिकाधिक लोकांना याचा फायदा व्हावा. आणि तुमचा काय एखादा काय ईमेल असेल, व्हॉट्सअप नंबर असेल तर मी ह्या माझ्या व्हिडिओवर टाकतोय. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपर कसा वाटला हे आम्हाला जरूर कॉमेंट्स मध्ये तुम्ही कळवा. जर शाकल्य कट्टा हा चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा.